या दोन्ही फॅमिलीज तर्फे आज इथे उपस्थित सगळे रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांचं मी निखिल हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आजचं आपलं न्यू मॅरिड जे कपल आहे आकाश आणि स्वराली त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. कार्यक्रमाची सुरुवात आज बच्चे कंपनी करणार आहे. आपल्या समोर येतोय वेदांत एक छानसं गाणं घेऊन. पुढच्या कार्यक्रमाकडे आपण बोलतोय. तो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एका ग्रुपची खास ओळख तुम्हाला व्हावी म्हणून ती सुरुवातच आपण त्या ओळखीने करणार आहोत. माझ्या राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला जे बसले आहेत हे सगळे आमचे व्हॉट्सअप कट्टा ग्रुपचे मेंबर्स. सुरुवात काही जण पाठी पण आहेत. लक्षात आहे. सगळी सुरुवात झाली 2005 साली. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जगप्रसिद्ध गिरगावातलं मुंबईतलं सर्वात पहिलं पथक गिरगाव धर्मपथाची स्थापना 2005 आणि आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटलो. म्हणजे 2005 ते आता आपण 2024 मध्ये आहोत. म्हणजे अगदी तुम्ही बघा साधारण एवढ्या वर्षाचा काळ गेला आणि आम्ही सगळे एकमेकांना घट्ट बघतो ना. आता आमच्याकडे साधारण संख्या ही 40 ते 50 जणांचा आमचा एक ग्रुप आहे जो आम्ही अगदी आठवड्याला तर नक्कीच भेटतो. तुम्ही म्हणाल तर दिवसाला पण आम्ही बऱ्याच वेळेला भेटत असतो. अगदी रोज. बरोबर आकाश म्हटलेले. एक खास गोष्ट तुम्हाला सांगायची तर या पथकातूनच बऱ्याच जोड्या बाहेर पडल्या ज्या तुम्हाला इथे दिसत आहेत. म्हणजे साधारण याच ग्रुपमध्ये तशा पथकांना बऱ्याच जोड्या बाहेर पडल्या पण या ग्रुपमधनं किमान 7 ते 8 जोड्या इथे उपस्थित आहेत ज्या गिरगाव धर्मपथामध्ये ज्यांची लग्न जोडली. त्यातलं मी एक आहे. अशीच आपल्या समोर आज जी जोडे बसलेली उत्सवमूर्ती बसलेली आहे त्यांची लव्ह स्टोरी ही त्याच गिरगाव धर्मपथातून सुरुवात झाली.
ही टॉम अँड जेरीची लव्ह स्टोरी. आता टॉम कोण बरं यातला? अरे काय चुकताय? टॉम म्हणजे काही सोनाली आपली जी सदा आकाशच्या पाठी पडलेली असते, फिरत असते. आकाश पुढे पुढे धावत असतो की आपली त्याच्या पाठी पाठी त्याला पिटाळत असतो. तो पूर्ण गिरगाव झोपडपट्ट्यामध्ये सर्वात प्रथम एंट्री झाली ती आकाश. आकाश गिरगाव झोपडपट्ट्यामध्ये उत्तम ताशा वाजवतो. त्यानंतर एक साधारण 2010 ची गोष्ट असेल, सोपान पाईप बिल्डिंग मध्ये अक्षय काळे नावाचे वादक आहेत. ते दोन खास मुलींना गिरगाव झोपडपट्ट्यामध्ये घेऊन आले. त्यातली एक आपली सोनाली आणि दुसरी तिची अगदी घनिष्ठ मैत्री म्हणजे बेटर हाफ करताली. आणि खरं बघाल तर मग त्यांच्या प्रगतीची खरी सुरुवात गिरगाव झोपडपट्ट्याला जॉईन झाल्यापासून झालेली आहे. त्यामुळे पथकासाठी आमच्यासाठी आकाश हा खरा सोनालीला सिटी आहे. सोनाली ढोल वाजवायची म्हणजे अजूनही वाजवते, आकाश ताशा वाजवतो. तर ही जी लव्ह स्टोरी ही ढोल ताशाच्या तालावर सुरू झालेली आहे. आकाश ताशा वाजवता वाजवता सोनालीला ढोल वाजवताना बघायचा आणि म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करायला असं बघायचो, ऑब्झर्व करायचो त्यांना. आणि ते उभे पण अँगल लावून लावायचे, उभे राहायचे असे एकमेकांना बघता येईल. आणि मग तिला ढोल वाजवताना बघू आकाशच्या मनामध्ये काय प्रश्न येत असतील किंवा त्याच्या काय भावना असतील. चला तर मग बघूया त्याचेच मित्र आपल्यासमोर एक डान्सचा परफॉर्मन्स म्हणून ही भावना व्यक्त करतात. अपन तेरा दिल बरा अपन की तू अपन तेरा तुझसे दिल लगाऊं मैं बिजली बनाऊं अब यही तो बस इरादा है मेरा दिल बरा अपन की तू अपन तेरा दिल बरा अपन की तू अपन तेरा तुझसे दिल लगाऊं मैं बिजली बनाऊं अब यही तो बस इरादा है मेरा. पूजा यहाँ तेरा कुछ नहीं होगा. प्रत्येक प्रॅक्टिसला चालू असेल म्हणजे आकाशला जे वाटतंय ते आकाश मनातल्या मनात तिच्याकडे बघत ताशा वाजवतोय काय त्या गोष्टी बऱ्याच चालू राहिल्या. पण ही लव्ह स्टोरी जी चालू झाली ना, त्या लव्ह स्टोरी चालू व्हायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना या दोघांचे कट्टा म्हणून आम्ही जे ऑब्झर्व केले ना ते स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे. कळलं का? तर ते स्वभाव आम्ही तुमच्यासमोर खास आज इकडे तुम्हाला सांगणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात पारिक बिल्डिंग मधली सोनाली केळकर तिच्यापासून आपण करतो. म्हणजे मी स्वतः गव्हर्नमेंट राहतो ते राहायचो आणि आता तर आम्हाला तशी आमचं वाडी प्रेम आहे. आम्ही लहानपणी विशाल म्हणा सौरभ म्हणा आम्ही असे बरेच पारिक बिल्डिंग मधल्या आमच्या मैत्रिणी होत्या त्यांच्याबरोबर खेळायचो. म्हणजे सोनालीला कधी खेळताना बघितलं आम्हाला आठवत नाही. पण सोनाली खूप हुशार होते म्हणजे खूप अभ्यास करतच बसायची, जास्त खेळायला यायची नाही बरं. पण सोनालीने काही विषय आम्हाला सांगितले तिच्याबद्दलचे. म्हणजे ते खास किस्से तुम्हाला सांगतो. म्हणजे काही असे आहेत की ते टचिंग मोमेंट पण आहे, काही तुम्हाला कळतील. त्यातलं एक असं तिने एक किस्सा आम्हाला सांगितला की अगदी सोनालीसाठी सोनाली मोठू पर्सन आहे. मोठू म्हणजे गोटू असं म्हणजे काही तिला लागलं सोनालीला की सोनालीकडे ती जाते आणि जे काही ऍडवाइस आहे किंवा जे काही सजेशन ते घेते. म्हणजे असं
म्हणजे ही कॅटेगरी मुकुंद आंबेकरने इव्हेंट केलेली आहे. आणि अभिमानाची गोष्ट धावावाडीसाठी की त्यामध्ये 2 मेंबर्स 3 मेंबर्स हे पार्लिमेंट मधले आणि आणि सर्वात टॉपला रँक 1 कोणी गेस कराल कोण असू शकतं? नाही, कट्टा एक सोडून बोलतो 5 ला सुरुवात करतो. विशाल आपटे, सूरज सुरते, सौरभ करमरकर, गंधाले आंबेकर आणि टॉप पोझिशनला आपली स्वराली मोडेल पण वाकणार नाही. म्हणजे ही कॅटेगरी अशी आहे की आपलं म्हणणं लावून धरायचं. म्हणजे कोण समोरचं काही बोलतंय नाही, मी बरोबर कळलं मला. हा सगळ्यांनी स्वभाव ते नंतर ठरवू आपण कोण असं बरोबर ते. पण हे मला फक्त स्वभाव सांगतोय ना आम्ही, म्हणून मी फक्त हा विषय काढला. स्वराली एक सांगतो म्हणजे आकाश तर माहिती आहे 10 वर्ष झाली, पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो फार चिकट. अगदी वेळेवर या वेळेला यायचं म्हटलं तर कधीही काही उगवली नाही. दर वेळेला 15 ते 20 मिनिटं ही गाडी लेटच असते. पण मी जास्त अगदी दुरून सांगत नाही, अगदी चांगले गुण पण सांगतो. अकॅडमिक्स मध्ये आणि तशी डोक्याच्या बाबतीत एकदम हुशार ढोल उत्तमरित्या वाजवतो. म्हणजे काही आमचे स्पेशल परफॉर्मन्स असतात जिथे आम्हाला काही असं क्रीम लेअर घेऊन जायला लागते. म्हणजे त्यांना पटकन सांगितलं काही स्टेज परफॉर्मन्स असतात. विजयसरांबरोबर आम्ही परफॉर्मन्स दिला आहे. ते काही असे ताल रॅन्डम सांगतात उचलायला की लगेच त्यांनी उचलायचं अपेक्षित असतं. अशा वेळेला सोनाली एकदम ताल फास्ट उचलते एकदम. आता रिसेंटली आम्ही बायो म्हणून कोक स्टुडिओ भारत याचा एक मोठा गाणं रेकॉर्ड केलं. जुली ऑफिशियली त्याच्यामध्ये होतं. ते चित्रित गाणं पण स्वराली आणि तिच्याबरोबर 6 मुली होत्या त्यांच्यावर झालेलं आहे. म्हणजे हॅट्स ऑफ तिची एनर्जी. सकाळी आम्ही 4 ला निघालो, 6-7 वाजता आम्ही तिथे पोहोचलो असू आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत ते शूटिंग चालू होतं. आणि ते पूर्ण वेळ या मुली त्यामध्ये स्वराली होती कमरेला ढोल बांधून उभ्या होत्या. ते गाणं होतं फक्त 4 मिनिटाचं. युट्यूबवर सर्च कराल त्याच्यामध्ये तुम्हाला स्वराली दिसेल कुठेतरी अशी मस्त ढोल वाजवते. त्याच्यामध्ये नाशा वाजवते खरं नवारी दिसते खरं. लगेच ते दिसतं ना तुम्हाला त्या मनामध्ये असे एक ते घनिष्ठ प्रेम आहे त्यांचं एक जीव आहे. तर ही अशी आपली स्वराली. अशा स्वरालीसाठी पुढचा डान्स परफॉर्मन्स तिचे मित्रमंडळी जे कट्टा ग्रुपचे आहेत ते घेऊन येत आहेत. आपल्यासोबत सादर होतोय पुढचा धमाकेदार परफॉर्मन्स. शाळेमधून स्वागत करा. झुमका गिरा दे झुमिला दे अगर वो नजर से नजर मिटा दे. नच के दिखा दे सबकी धड़कन कदम से कदम मिला दे. तरसी चाल के जाल बिछा के दिल को यूं बेहाल बना दे. सारे दीवाने माने कद की कोई ऐसी बात. देख लख लख परदेसी गाँव, ain't nobody like my देसी गाँव. देख लख लख परदेसी गाँव, सबको सोनी जानी देसी गाँव. The hottest girl in the world, देसी गाँव, देसी गाँव. Vacation with your world, देसी गाँव, देसी Brother on the dance floor, brother likes to party, brother likes to move that lacy brother body. Brother
म्हणलं मी तुम्हाला मगाशी जेवढे सांगितलं जेवढ्या जोड्या निघाल्या अशी 7 ते 8 साधारण तेवढे असतील ना करेक्ट करा पण 7 ते 8 संगीत आम्ही अशी केली म्हणजे ते संगीत म्हणजे असं असतं की एक पूर्ण कट्टा टीमकडनं त्या जोडीला एक छोटी भेट म्हणून आम्ही ते संगीत करत असतो म्हणजे आतापर्यंत आमचा जो 15-18 वर्षाचा जो प्रवास आहे सगळ्यांचा एकत्र मग त्यामध्ये आम्हाला आलेले छोटे अनुभव जी कट्ट्यावर चालतात ती संगीतमय नाटकं अशा सगळ्यांना घेऊन एक एक विषय जोडून आम्ही ती संगीत करत असतो पुढची उत्सवमूर्ती आज आपल्या समोर आहे ते आपला बिचारा गरीब गाय आकाश मी म्हटलं तसं आकाश हा स्वरालीला पूर्ण जीडीपी साठी सिनियर आणि त्याची एंट्री आली नाही पण खड्डा जो हा ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये स्वराली आकाशला घेऊन आली म्हणजे आधी स्वराली होती मग तिने आकाशला आम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली जेव्हा आकाश ग्रुप मध्ये आला अगदी शांत असायचं काही बोलायचं नाही काही म्हणजे काहीही नाही म्हणजे आम्ही कट्ट्यावर उभे असायचो आम्ही एवढे सगळे बडबड करतोय हा कोण ऐकायचा हा कोण काय बोलतोय हा काय बोलतोय मग शेवटी आम्ही ठरवायचो आम्ही एखादी वेळ द्यायचो त्याला हा ही 5 मिनिटं आकाश ही 5 मिनिटं तुझ्यासाठी आता तू बोल आता तुला बोलायचं असं करून त्याला आम्ही बोलायला लावायचो पण तरी सुद्धा तो ते बोलायचं नाही पण एक दिवस काय झालं काय माहिती आकाश स्वराली पुंजिका एकदा कुठेतरी राणीच्या बागेत गेले होते आणि हा काय बघितलं माहिती पण राणीच्या बागेत जेव्हा ते परत आले त्या दिवसापासून आकाश जो बदललाय म्हणजे एवढा बोलतो की कधी त्याला सांगायला लागते आता थांब आकाश तू झालाय हा माहित नाही म्हणजे आता तू काय प्राणी बघायला गेला का काय बघितलं का कोण त्याला प्राणी चावला का या दोघी त्याचे कान चावले तेव्हा माहिती काय झालं पण तो एवढा बदलला आकाश बद्दल बोलायचं तर मी मगाशी म्हटलं तसं उत्तम ताशावादक उत्तम ढोलकीपटू पकवासवादक म्हणजे बरेच कार्यक्रम त्याने केलेले आहेत स्वरालीला त्याने साथ दिलेली काही गाणी स्वरालीने गायली त्याला साथीला आकाश होता काही आमचे स्टेज परफॉर्मन्सेस सुद्धा आकाशने गाजवलेले आहेत जीडीपी मधलं असा जो आपला आकाश जो कलाकार वाद्यांचा कलाकार आहे तसा तो किचन मध्ये उत्तम शेफ आहे म्हणजे आमच्या पूर्ण कंटेंट ग्रुप मधल्या मुलांपैकी कोणच नसेल एवढं म्हणजे आम्ही काय बोलत नाही पण कोणच नसेल पण आकाश तेवढं खूप छान जेवण बनवतो आम्ही सगळे भेटतो तेव्हा एखाद 2 पदार्थ आकाशने बनवलेले असतात आणि मला पर्सनली आकाशने बनवलेली चिकन बिर्याणी खूप आवडते म्हणजे अफलातून आकाश बनवतो स्वरालीला पण स्वराली उगाच अलंकारिक भाषेत सांगत असते मी खाते तर फक्त आकाशाची चिकन बिर्याणी हे आले शाकाहारी वाले पटना आवाज असा आपला आकाश आज अगदी बराच काळ लोटला आम्ही कट्ट्यावरचे भेटतो आम्ही सगळे एक झालो अशा आपल्या आकाशसाठी खास मुलं डान्स परफॉर्मन्स घेऊन येत आहोत जोरदार टाळ्यांनी स्वागत करा
जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबान ये दिल गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है ऐ जान जा दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबान ये दिल असंच एक या गुलाबी प्रेमाच्या जोडीसाठी सॉरी अलंकारिक बोलू जातो पुढचं गाणं घेऊन येत आहेत आशिष दादा आणि रोहिणी महिनी त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजवून. पत्ता अनारों का पत्ता चनारों का जैसे हवाओं में ऐसे भटकता हूँ दिन रात दिखता हूँ मैं तेरी राहों में मेरे गुनाहों में मेरे सवाबों में शामिल तू भूली अठन्नी सी बचपन के कुर्ते में से मिल कुछ पल में सच बोला कुछ मन से सच बोला से मेरा से मेरी लैला ये दिल की हम तेरी तरफ है तू ही तो सबकी है तू ही तो सब है तुझसे मैं तेरा हूँ तुझसे तू मेरी लैला ओ मेरी लैला लैला तू है लैला तुझसे मैं तेरा हूँ तुझसे तू मेरी लैला ओ मेरी लैला लैला तू है लैला तुझसे मैं तेरा हूँ तुझसे तू मेरी लैला मांगी थी दुआएं जो उनका ही असर है हम साथ हैं नया दिखा है नया दुनिया में जज्बात है यहाँ पे भी तू हूरों से ज्यादा हंसी यानी दोनों जहानों में तुम सा नहीं जीत ली आज में हम दोनों ने बाजियाँ कुछ वक्त में सबसे बदला कुछ मन से सबसे बदला कुछ मेरा कुछ तू मेरी लैला तेरी तरफ की हम तेरी तरफ है तू ही तो सबकी है तू ही तो सब है कुछ मैं तेरा हूँ कुछ तू मेरी लैला ओ मेरी लैला लैला तू है लैला तुझसे मैं तेरा हूँ तुझसे तू मेरी लैला ओ मेरी लैला लैला तू है लैला तुझसे मैं तेरा हूँ तुझसे तू मेरी लैला तरी लव्ह स्टोरीच्या बद्दल सांगायचं एक म्हणजे काही कपल अशी असतात की ते काय चाललंय ते कधी कळू देत नाही. म्हणजे आम्हाला आकाश स्वरालीचं जमलंय हे कळायला सुद्धा काही वर्ष लागली. म्हणजे ऑफिशियल जमलंय नाही तर तसं कळायचं पण ऑफिशियल जमलंय. रात्री रात्री आईबाबांना दोघांच्या घरच्या आईबाबांना माहिती असेल एक राऊंड मारणं त्यांचं ठरलेलं काही हो एक राऊंड मारायची. म्हणजे अशी आमच्या ग्रुपमध्ये अजून एक कपल आहे इथे बसलेलं अजून एक आहे इकडे बऱ्याचदा जातात मुलीला झोपवायला राऊंड मारायला जातात म्हणजे ते मला बाईकडे झोपते असे. म्हणजे आम्ही कधी आठवड्यात साधारण मी एकदा तरी बाहेर जेवायला जातो. तर बाहेरनं घरी येता येता
वेळेला यांची गाडी कुठेतरी गायब झालेली असते. कोणाची यांची म्हणजे आकाशवाल्याची बोलूया सध्या तरी यांच्याविषयी बोलू. तर आकाशवाल्याची गाडी कुठेतरी गेलेली असते. हे राऊंड मारायला एक राऊंड मारतातच किती उशीर झाला. आणि दुसरं त्यांचं आवडती दिनचर्या म्हणा किंवा काय म्हणा ते मांजरांना खायला काढणं. म्हणजे त्याच्या नावाखाली कुठे चाललंय नाही जरा मांजरांना खायला घालायचं. म्हणजे दोघेही चालले मांजरांना खायला घालायला. म्हणजे छान आहे. म्हणजे त्याच्या घरी आम्ही जातो तर आम्हाला खरं कधी कधी अप्रूप वाटतं की घरी जातो तर सगळीकडे मांजरात बसलेली असतात. म्हणजे मजा येते. म्हणजे आमच्या घरी असे म्हणजे प्राणी नाहीत ना घरी म्हणून ते जरा बघायला मजा येते. हा मनुष्य प्राणी आहे घरी असे प्राणी आहेत. हो खरं आहे ते जास्त डेंजरस आहे. तर अशा या गोड लव्ह स्टोरीच्या जोडीचं आपल्या आपण त्यांना पूर्ण आयुष्यभरासाठी आज इकडे सगळेजण आपण इथे शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत. आणि अशा उत्सव मूर्तींचा आपल्या समोर खास परफॉर्मन्स आज आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आकाश आणि स्वराजसाठी. दोघांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. सोचा था, कब मैंने ये जाना था, कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था। तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे मेरे महबूब मेरे सनम। शुक्रिया मेहरबानी करम मेरे महबूब मेरे सनम।
बघूया. ये कैसा लड़का है ये कैसी लड़की है, इसका मैं क्या करूं इससे मैं क्या कहूँ. ये लड़ता है अकड़ती है, झगड़ता है बिगड़ती है, दीवाना है दीवानी है. But he's your best friend, yeah? But she's your best friend, yeah? हाय हाय रे हाय रता हाय रे हाय रता नदानिया क्यों पूछो तो हाय 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 रे हाय ये लड़की, हाय हाय रे हाय, करती नादानियाँ क्यों पूछो तो हाय. कभी हमसे लड़ती है, कभी करती है, करो दूर से छेड़खानी. ये लड़की है दीवानी, है दीवानी, 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 दीवानी. ये लड़का है दीवाना है दीवाना 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 दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है कहो ना प्यार है कहो ना प्यार है हाँ तुमसे प्यार है, ये तुमसे प्यार है. कहता है मन अपना मिलन दुनिया में यादगार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. कहा ना प्यार है कहा ना प्यार है अमित दादा आणि सीमा वहिनी जोरदार टाळ्या वाजवा. सजने की
बाळगतो. तर या सगळ्या लक्षात ठेवून एक आकाशसाठी खास सरप्राईज परफॉर्मन्स त्याची ऑफिशियल बायको आज घेऊन येते. जोरदार टाळ्यांनी स्वरालीचं स्वागत करूया. एक स्पेशल सरप्राईज परफॉर्मन्स आकाश खास तुझ्यासाठी. फ्रेंडशिपचं कमिटमेंटचं आज जे रूपांतरण झालं ते आपण सगळे बघतोच आहे. लग्नाची तयारी गेल्या वर्षी 16 डिसेंबरला मी म्हटलं असं साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर खास एक म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी आकाशने स्वरालीला एक सरप्राईज दिलं होतं. म्हणजे साधारण स्वरालीला शाहरुख खान आवडतो. म्हणजे आम्हालाही तो शॉक होता त्यावेळेला की हिला शाहरुख खान का आवडतो. तर तो शाहरुख खानचा डायलॉग आम्ही एका स्टुडिओमध्ये जाऊन खास आकाशने तो रेकॉर्ड केला आणि साखरपुड्याला तो आम्ही प्ले केला होता. मी त्या स्टुडिओमध्ये मीही आकाश बरोबर गेलो होतो. मी बघितलं त्याचे एफर्ट्स घेताना स्वराली तुझ्यासाठी खास. तो एक हातचा त्या दिवशी आकाशने स्वरालीवर चढवला होता. तो आज जाऊन एका वर्षानंतर स्वरालीने उतरवला. साखरपुडा झाल्यानंतरचे सगळे क्लिप्स आकाशने त्यावेळेला पर्सिपियर ऑफिसमध्ये असताना सगळ्यांना दाखवले. आणि साखरपुड्यानंतर लग्नाच्या तयारीसाठी तो 6:30 वाजता टाइम सेट करायचा. 6:30 वाजता बॅग घेऊन रेडी निघायला. आज स्वराली बरोबर इकडे जायचं, स्वराली बरोबर तिकडे जायचं, आज आम्ही हे बुक करायला जातो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी पर्टिक्युलरली त्यांना जसं लग्न डिझाईन करायचं होतं तसं त्यांनी स्वतःहून डिझाईन केलं आणि तसं त्यांनी घडवून आणलं. म्हणजे जिथे तिथे दोघे एकत्र जायचे. सगळी शॉपिंग, हिला दागिने घ्यायचे आकाश तिच्याबरोबर, हिला साडी घ्यायची आकाश तिच्याबरोबर, आकाशचे कपडे ही त्याच्याबरोबर. अगदी पर्टिक्युलर आहे दोघंही या चुझिंग याच्यामध्ये स्वभावामध्ये आणि त्यांना तसंच लागतं त्याशिवाय ते घेत नाही. आणि हा वेळेत आकाश स्वरालीला घेऊन यायचा. तशी लग्नाची तयारी धूमधाम सुरू झाली. दोघांच्या घरी अगदी लगबग होती. काल परवा हळद झाली. काल आम्ही मेहंदीच्या परवा पण यांनी सगळ्यांनी धुमाकूळ घातला, तुम्ही बघितलं असेल. कालही धुमाकूळ झाला बारीक बिल्डिंग मध्ये. बऱ्याच दिवसांनी बारीक बिल्डिंग जागी झाली असेल. तर अशी लगबग चालू असताना आकाशच्या घरी एक वेगळंच आनंदाचं वातावरण आहे. आकाशच्या सगळ्या वहिन्या आज नवीन मेंबरला त्यांच्या घरी स्वागत करण्यासाठी तयार आहे. तिच्या स्वागतासाठी खास तिच्या वहिनीचा परफॉर्मन्स आम्ही घेऊन येत आहोत. टाळ्या वाजवून जोरदार स्वागत. अपनी
मिक्स्ड इमोशन्स. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आज आज आपल्या इथे उपस्थित सगळ्या मुली असतील किंवा सुना असतील, त्यांना माहिती आहे जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलीला आपलं घर सोडून जेव्हा सासरी जायचं असतं, तेव्हा मुलीच्या मनाच्या अवस्था, तिच्या आईबाबांच्या मनाच्या अवस्था या फार वेगळ्या असतात. म्हणजे मुलाच्या घरचं वातावरण आणि आईच्या घरचं वातावरण किंवा आईबाबांच्या तिच्या घरचं वातावरण हे वेगळं आहे. आज स्वराली आजपर्यंत पारेख बिल्डिंग मध्ये राहायची, पण उद्यापासून तिचं स्वतःचं घर असेल. मगाशीच आम्ही आतमध्ये होतो तेव्हा बोलता होता असंच काहीतरी पॅकिंग करताना स्वरांगी म्हणाली, ताई आपण हे घरी जाऊन बघूया. पण तेव्हा गुंजिका म्हणाली, अगं नाही ग, आजपासून स्वराली घरी नाही येणार ना, आज ती तिकडे जाणार, आज सासरी जाणार स्वराली. मुली जेव्हा लग्न होऊन आपल्या नवऱ्याच्या घरी जातात, सासरी जातात, मुलं म्हणून आम्ही कधी कधी त्या गोष्टी खूप लाईटली घेतो, पण मुलींच्या मनावर किंवा त्यांच्या आयुष्यात हा खूप फरक पडतो. आज आपण आईबाबांकडे आहोत, आपण फ्री बर्ड असतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात. आई बाबा ओरडले तरी ते चालून जातं. पण आता त्या सगळ्या गोष्टी सासरी करण्यावर का होईना काही काळासाठी तरी नक्कीच बंधनं असतात. हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात घडत असतं. मुली सासरी जातात तेव्हा त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात. आज घरी अगदी शेवट खूप उशिरा उठणारे मुली सुद्धा सासरी गेल्यावर तर त्यांना लवकर उठायला लागतं, सगळी घरची कामं बघायला लागतात. या सगळ्या गोष्टी मुलींच्या आयुष्यात घडत असतात आणि हे फार मिक्स्ड इमोशन्स आहेत. मी म्हणाल तसं, म्हणजे आनंदाची भावना पण आहे त्यांच्या घरी, तशी त्यांच्याकडे एक अशी वेगळीच एक कोपऱ्यामध्ये थोड्याशा फिलिंग्स असतात की आज माझी मुलगी सासरी जाणार आहे. उद्या तिचे आई बाबा जेव्हा उठतील घरी तेव्हा स्वराली नसेल, फक्त स्वरांगी असेल. काही वर्षानंतर स्वरांगीचं पण लग्न होईल आणि मग ते अगदी घर आई बाबांसाठी अगदी सुनं सुनं असेल. तर अशा इमोशन्स जे आहेत, जे स्वरालीच्या घरचे आहेत, ते दाखवण्यासाठी आम्ही एक खास परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करतोय. सगळ्यांना विनंती, शांततेत हा परफॉर्मन्स आपण बघावा. पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत व्हॉट्सअप कट्टावरच्या मुली. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे. मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो. फसलें जो काटे जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है.
आपल्या सगळ्यांचा मूड लाईट करण्यासाठी आपल्या ग्रुपमधले दरवेळी धडाकेबाज परफॉर्मन्स देणारे, सगळ्यांचा मूड लाईट करणारे असे सगळे मुलं व्हॉट्सअप कट्ट्यावरची आपल्यासाठी खास एक फनी सॉन्ग घेऊन येत आहेत. उड़ाइयाँ लेती हूँ मैं जब जोर जोर से, उड़ाइयाँ लेती हूँ मैं जब जोर जोर से, वो आह की आवाज़ है आती है रोर से। मैं तो चलूँ इसका होश वाली मदहोश आए नज़र, मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से, मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से। किसका है साया पूरे दिल में दस्तक यहाँ कौन लाया। एक शेवटचं गाणं आपल्या समोर, त्यांच्या पुढच्या फेस बद्दल तुम्हीच बघा काय असणार आहे ते.
गाण्यावरनं तुम्हाला कळलंच असेल, आता सगळं तुमच्या दोघांच्या हातात आहे, ते तुम्ही बघा. संगीत संध्याचा समारोप आपण करतोय. जे जे कलाकारांनी भाग घेतला सगळ्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. एक शेवटचं गाणं आपण प्ले करतोय, फ्री स्टाईल, आणि मग आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. धन्यवाद.